अध्याय 16. कोकणातील राजापूर जवळच्या त्या गावच्या खोत कुटुंबातील हरिभाऊ नोकरीनिमित्ताने मुंबईत राहत होते. पंडित आडनावाचे त्यांचे व्यापारी मित्र होते. हरिभाऊ देखील आपल्या गजानन नावाच्या मित्राच्या बरोबरीने व्यापार करीत होते. व्यापारात तोटा झाल्यामुळे अक्कलकोट निवासी समर्थांना पंडितांनी कर्जमुक्तीसाठी नवस केला आणि 8 दिवसात कर्जातून मुक्तता झाली तर अक्कलकोटी येईल असंही म्हटलं. 7 दिवस सरले तरी कुठूनही पैसा येण्याची चिन्ह दिसेनात. हरिभाऊ आणि गजानन यांनाही अफूच्या व्यापारात तोटा होणार याची खात्री पटली होती. आपल्या मनातील घालमेल त्या दोघांनी पंडितांना सांगितली. उपाय म्हणून हरिभाऊ आणि गजानन करीत असलेल्या व्यापाराचा मालक मी आहे अशी चिठ्ठी त्यांनी पेढीवाल्याला लिहून दिली. दुसऱ्याच दिवशी अफूचा भाव वाढला आणि हरिभाऊ, गजानन आणि पंडित यांना व्यापारातून भरपूर पैसा मिळाला. तिघेही कर्जमुक्त झाले. बोललेल्या नवसाप्रमाणे पंडित, हरिभाऊ आणि गजानन यांच्यासहित अक्कलकोटी आले. स्वामींच्या दर्शनामुळे जन्माचे सार्थक झाल्याचं तिघांना वाटलं. सोबत आणलेल्या 300 रुपयात काय करावं असा प्रश्न तिघांनी स्वामींना विचारला. तेव्हा स्वामी उत्तरले, त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवसांनी तयार झालेल्या चांदीच्या पादुका घेऊन मित्रांसह हरिभाऊ अक्कलकोटला आले. त्यांनी पादुका स्वामींना अर्पण केल्या. स्वामी म्हणाले, आजपासून तू माझा सूत झालास. आता भगवी वस्त्र परिधान करून या माझ्या पादुकांची स्थापना कर. समर्थांची आज्ञा शिरसावंद मानून हरिभाऊंनी स्वामी सेवेचा संकल्प सोडला. त्यांच्या निर्णयाला पत्नीकडून टोकाचा विरोध झाला. तरी हरिभाऊ विचलित झाले नाहीत. स्वतः साधू वेश धारण करून त्यांनी पत्नीसही शुभ्र वस्त्र परिधान करावयास लाविले. मुंबईच्या कामाठीपुरा गावात हरिभाऊंनी समर्थांचा मठ स्थापन केला आणि त्या मठात समर्थांनी दिलेल्या आत्मलिंगी पादुका स्थापित केल्या. श्री स्वामी समर्थ.